हाय हॅलो नमस्ते। आज मी एक मस्त अशी बटाटा भजींची रेसिपी घेऊन आली आहे। भजी बिना सोड्याची अगदी छान कुरकुरीत आणि मस्त कशी बनवू शकतात हे मी पुढे ट्रिक शेअर करणार आहे, तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा, बटाटा भजी बनवण्यासाठी मी बटाटे अगोदर स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि बटाट्याच्या अशा मी चाकूने चकल्या बनवून घेणार आहे। तर आपल्याला चकली ही अति पातळही नको आणि अति जाडही नको, अशा मध्यम जाडीच्या मी चकल्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेऊन मी पाण्यामध्ये ह्या चकल्या ॲड केल्या आणि चकल्या व्यवस्थित धुवूनही घेतल्या आणि एका किचन टॉवेलवर मी त्याला व्यवस्थित सुकण्यासाठी पसरवून दिल्या, जेणेकरून बटाट्याच्या चकल्यांना पाणी राहायला नको। त्या व्यवस्थित सुकवून घ्यायच्या। माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता पुरेसा, त्यामुळे मी झटपट थोडंसं त्यातलं पाणी निघून गेलं की लगेच भजी बनवण्यासाठी चकल्या घेतल्या। तर आता बघा, चकल्या सुकतायत तोपर्यंत मी बॅटर बनवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे जवळजवळ 1 कप एवढं बेसन घेतलं आहे। अर्धा छोटा चमचा एवढी मी हळद ॲड केली आणि हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट ॲड केली। भरपूर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड केली। अर्धा छोटा चमचा एवढा ओवा मी हातावरच क्रश करून ॲड केला आणि इथे मी चवीपुरतं मीठही ॲड केलं। आता बघा, अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। अति आपल्याला हे बॅटर पातळही नको आणि खूप घट्टही नको, जेणेकरून बटाट्याच्या चकल्यांना व्यवस्थित बॅटर ॲप्लाय झालं पाहिजे। त्यासाठी आपल्याला जरा मध्यमच हे बॅटर ठेवायचं आहे। तर बघा, इथे थोडं थोडं पाणी ॲड करत मी असं छान बॅटर तयार करून घेतलं। मला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं मी बॅटर तयार करून घेतलं। तर इथे बघा, मी ती ट्रिक सांगत आहे ज्याने तुम्हाला ह्या बॅटरमध्ये अजिबातही सोडा ॲड करण्याची गरज पडणार नाही। असं बघा, हे बॅटर एकाच दिशेने व्यवस्थित आणि भरपूर वेळ सतत फेटून घ्यायचं, सतत फेटत राहायचं, म्हणजे ते मग एअरी होतं, ते जरा हवा पकडतं बॅटर आणि मग मस्त अगदी सोडा ॲड केल्यासारखं ते आपल्याला फुगलेलं बॅटर तयार झालेलं मिळतं। त्यामुळे ह्या स्टेजला बघा, बॅटर थोडं थोडं पाणी मिक्स करत छान मस्त फेटून घ्यायचं आहे। हीच ती ट्रिक आहे ज्याने तुम्हाला सोडा ॲड करण्याची अजिबातही गरज पडणार नाही। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आणि अशी हवी आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या बटाट्याच्या चकलीला हे बॅटर व्यवस्थित ॲप्लाय झालं पाहिजे। सोडा शक्यतो भज्यांमध्ये ॲड करूच नये, कारण त्यामुळे भजी खूपच जास्त तेल पकडतात आणि असंही आपण डीप फ्राय करत आहोत आणि त्यात सोडा ॲड केल्यानंतर खूप जास्त तेल पकडलेली भजी ही खाण्यासाठी योग्य नसतातच, त्यामुळे सोडा ॲड करायला नकोच। आणि मी जवळजवळ 1.5 वर्षानंतर, तब्बल 1.5 वर्षांनंतर भजी घरामध्ये बनवत होते, कारण डीप फ्राय करायचंच नाही असं माझ्या डोक्यात असतं आणि शक्यतो मी टाळतेच। त्यामुळेच मी बऱ्याचशा गोष्टी एअर फ्रायरमध्येच बनवते आणि त्या टेस्टलाही छानच लागतात, त्यामुळे काही मला विशेष फरक वाटत नाही। पण आता मस्त वातावरण छान छान होतं आणि नवऱ्यालाही मला भजी, डीप फ्राय भजी करून मला सरप्राईज द्यायचं होतं, त्यामुळे मी ही भजी बनवली होती। आणि बघा, ही जी ट्रिक मी सांगितली आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही ही भजी बनवली, त्याचं बॅटर बनवलं ना, तर एकच नंबर बनतात भजी, अगदी भन्नाट बनतात। हे बघा, मस्त क्रंची क्रिस्पीही झालं होतं हे भज्यांचं कव्हर आणि एकदमच टेस्टी बनले होते भजी। आणि त्यासोबत हिरवी मिरची, तळलेली हिरवी मिरची तर एकच नंबर, एकदम भन्नाट बनला होता हा बेत। सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। मी ज्या ट्रिक्स शेअर करते त्याही तुम्ही वापरून बघा, नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी एकदम छान छान जमणार, सगळ्या रेसिपीज एकदम मस्त जमणार। सगळ्यांनी छान छान खा, छान व्यायाम करा, आनंदी, सुखी आणि समाधानी रहा। थँक्यू सो मच, बाय बाय।